Good morning, students. So, today we are going to learn about the comparators. This is a very important topic in your first unit. One question should be asked on this topic in your final exam. So, let us see what is meant by comparator and what are the application of comparators in metrology. Okay. So, comparators are used to make a dimensional comparison between two objects such as workpiece and reference standards. म्हणजे काय, सिम्पली जेव्हा पण आपण मेजरमेंट करत असतो एखाद्या ऑब्जेक्टचं इंडस्ट्रीमध्ये, जेव्हा तुम्ही वर्किंग करत असताना एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर त्या मॅन्युफॅक्चर प्रोडक्टचं जेव्हा तुम्ही मेजरमेंट कराल तर प्रत्येक पार्टचं मेजरमेंट करणं हे आपल्याला पॉसिबल नसतं. जेव्हा मास प्रोडक्शन होत असतं तेव्हा कंपॅरेटर एक डिव्हाइस आहे ज्याच्यात आपण काय करतो, एक रेफरन्स स्टँडर्ड सेट करून देतो. ठीक आहे, आणि प्रत्येक वेळेस आपण त्या रेफरन्स स्टँडर्डच्या विदिन लिमिट तो आहे की नाही एवढंच फक्त चेक करत असतो विथ द हेल्प ऑफ कंपॅरेटर. तो वर्कपीसला आपण कंपॅरेटरमध्ये फिट करून फक्त चेकिंग करत असतो. सो कंपॅरेटर इज यूज फॉर इन्स्पेक्शन पर्पज ओनली. इट इज not give you the exact value, but it will help you for the inspection. Okay, they are not capable of giving or displaying any absolute measure value of a quantity. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपल्याला कंपॅरेटर्सचा यूज करून जेव्हा आपण मेजरमेंट करतो तो एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला मिळत नाही. फक्त एवढंच कळतं की जो प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर केला आहे तो विदिन लिमिट मॅन्युफॅक्चर केला आहे की नाही. ओके, सो ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. Instead, they are used to measure the deviation in magnitude of two object. म्हणजे कुठल्याही दोन मॅग्नेट्यूडमधलं डेविएशन डिफरन्स शो करायचं काम करत असतो. याचं एक्झाम्पल आपण इथे दिलेलं आहे, ते एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कंपॅरिझन ऑफ मेजर्ड व्हॅल्यू ऑफ अ सर्टन डायमेन्शन ऑफ वर्क पीस विथ स्टँडर्ड ऑर स्पेसिफाईड व्हॅल्यू ऑफ दॅट डायमेन्शन. म्हणजे काय, मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा तुम्ही एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केला, एक सर्क्युलर रिंग मॅन्युफॅक्चर करत असाल. त्या सर्क्युलर रिंगचा डायमीटर समजा 100 mm आहे आणि तुम्ही त्याला काही मार्जिन सेट केलेले आहेत. समजा प्रोडक्शनसाठी आपण मार्जिन सेट केला की हा 101 mm पर्यंत चालेल किंवा 99 mm पर्यंत चालेल, ±1चा टॉलरन्स तुम्ही त्याला दिलेला आहे, ±1 mm. सो जे पण आपण प्रोडक्ट तयार करू, मल्टिपल प्रोडक्ट्स तयार करू, त्याला फक्त त्या कंपॅरेटरमध्ये ठेवायचं आणि चेक करायचं की हा 99 mm पासून 101 mm आतमध्ये बनला आहे की नाही. जर विदिन लिमिट असेल देन इट इज ओके, जर नसेल देन इट इज नॉट ओके. सो दॅट इज द बेसिक एक्झाम्पल ऑफ युअर कंपॅरेटर. द कंपॅरेटर इज अ डिव्हाइस विच पिक अ small deviation of actually measured dimension from the standard dimensions, magnifies the deviation and display it by using the indices devices so that comparison can be made possible with the reference of some standard value. आता हे कसं होत असतं, कंपॅरेटर्सवर मेजरमेंट कसं होत असतं, तर सिम्पल एक तुम्ही डायल इंडिकेटर्स बघितलेले असतील. जेव्हा तुम्ही हवा वगैरे भरायला जातात गाडीमध्ये किंवा सायकलमध्ये, त्यावेळेस एक छोटासा डिव्हाइस असतो त्याच्याकडे, ज्याच्याने तो पहिले प्रेशर मेजर करतो. त्याच्यावर एक काटा असतो जो फ्लिकरिंग करत असतो, किंवा प्रेशर मेजरमेंटचे पण तुम्ही डिव्हाइसेस बघितलेले. तर ते काय करत असतात, जे पण मॅग्निट्यूड त्यांच्याकडे येतं त्या मॅग्निट्यूडला ते मॅग्निफाय करतात आणि तुम्हाला तो काटा फ्लिकर होऊन तुम्हाला त्याचं एक डेव्हिएशन मिळतं की विदिन रेंज 40पर्यंत असेल तर आपण म्हणतो ओके की एवढं प्रेशर इज सफिशियंट फॉर युअर वर्किंग व्हेकल. Okay, so it is used for the comparison purpose, that's why it is called as a comparator. Comparators are used for precise measurement during comparison of product manufacture and working gauges with standard or references. Measured dimension of a manufactured product is always subjected to certain amount of deviation from standard value. म्हणजे जे पण कंपॅरेटर म्हणणं आपण जे पण मेजरमेंट आपल्याला मिळत असतं, डायमेन्शन मिळत असतात, त्याच्यात काही ना काही स्टँडर्ड व्हॅल्यूपासून त्याचं असलेलं जे डेव्हिएशन आहे ते आपल्याला मिळतं. सो कंपॅरेटर शोज यू द डेव्हिएशन व्हॅल्यू फ्रॉम द स्टँडर्ड व्हॅल्यू. दस इन्स्पेक्शन डन बाय यूजिंग कंपॅरेटर इज डिफाईन ॲज अ प्रोसेस ऑफ कम्पेअरिंग द मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट विथ द स्टँडर्ड पार्ट नोन ॲज मास्टर.
जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हे सगळं एक्सप्लेनेशन आहे. हे पॉईंट्स जसे तसे लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त एवढं लक्षात ठेवायचं की कंपॅरेटर एक डिव्हाइस आहे जे तुम्हाला इन्स्पेक्शनसाठी युटिलाइज करता येतं. कुठलाही मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट हा विदिन लिमिट मॅन्युफॅक्चर झाला आहे की नाही, हा ॲक्युरेट मॅन्युफॅक्चर झाला आहे की नाही, त्याच्यासाठी आपण इन्स्पेक्शन करण्यासाठी कंपॅरेटर्सचा यूज करत असतो. कंपॅरेटरला आपण एका पर्टिक्युलर स्टँडर्डवर सेट करून देतो आणि व्हॅल्यू नोट डाऊन करतो. If the deviation found is very small, then some comparator can be used to amplify or magnify the small deviation so that it can be easily read or noted down accurately. म्हणजे काय, कंपॅरेटर्समध्ये जे मॅग्निट्यूड आपल्याला मिळतं आहे ते जर एकदम स्मॉलर असेल, एकदम 1 आणि 2 लाईन्सच्या मध्ये जर कधी छोट्या 5-10 लाईन्स असतील तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला एक्झॅक्ट रीड करता येत नसेल तर त्या डेविएशनला तो मॅग्निफाय करूनसुद्धा शो करतो. ठीक आहे. ओके, आपण thus comparator can be defined as an indirect type of instrument with the help of which an unknown dimension of workpiece is compared with the working standard. तर इथे डेफिनेशन दिलेली आहे. कंपॅरेटरला कसं डिफाईन करू शकतो आपण, कंपॅरेटर इज अ डिव्हाइस, इट इज अ इनडायरेक्ट टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट with the help of which an unknown dimension of workpiece is compared with the working standard. म्हणजे हे इनडायरेक्ट टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या हेल्पने आपण कुठलंही अननोन डायमेन्शन एखाद्या वर्कपीसचं मेजर करू शकतो, कम्पेअर करू शकतो वर्किंग स्टँडर्डसोबत. कंपॅरेटर्स आर डिझाईन इन सेव्हरल टाईप्स अकॉर्डिंग टू फील्ड ऑफ ॲप्लिकेशन. टाईप्स ऑफ कंपॅरेटर्स आपण बघणारच आहोत आणि ते तुम्हाला त्याच्यापैकी कुठलाही एक कंपॅरेटर एक्झामला येऊ शकतो. एव्हरी टाईप ऑफ कंपॅरेटर include some kind of magnifying devices to show and rate the deviation accurately. प्रत्येक कंपॅरेटरमध्ये एक मॅग्निफाईंग डिव्हाइस असतं जे तुम्हाला रीडिंग ॲक्युरेट शो करत असतं. डेविएशन जे पण असेल, 2 व्हॅल्यूतलं जे डेविएशन असेल ते डेविएशन तुम्हाला ॲक्युरेटली तो शो करेल. अ वाईड व्हरायटी ऑफ कंपॅरेटर एक्झिस्ट ॲट प्रेझेंट. इन जनरल दे आर डिफर प्रिन्सिपली इन द मेथड यूज फॉर ॲम्प्लिफाईंग अँड रेकॉर्डिंग द डेविएशन मेजर. सो दिस इज ऑल अबाउट युअर कंपॅरेटर. इथे मी तुम्हाला तुमच्या बुक्समधनं मागचे जे आपण लेक्चर घेतले ते मी PPTवर कवर करत होतो, पण मी ह्या ठिकाणी तुमचे बुक्सचे पॉईंट कवर करतो. याच्या मागे एक रिझन आहे. PPTमध्ये मी जे पण तुम्हाला शिकवतो आहे त्याच्यात बराचसा पार्ट जो आहे तो शॉर्टकट आणि खूप फास्ट होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही एक्झामला फेस करणार त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या पॉईंट्स लिहायचे आहेत. जर समजा तुम्हाला विचारलं डिफाईन कंपॅरेटर अँड एक्सप्लेन कंपॅरेटर्स, तर तुम्हाला समजा ह्या सगळ्या पॉईंट्सला मेन्शन करावं लागेल. किंवा समजा पुढचा क्वेश्चन असा आला, व्हॉट इज द नेसेसिटी अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ कंपॅरेटर. तर त्यावेळेस कसं होतं माहिती आहे का, एक स्पेसिफिक पॉईंट्स नाही आहे जे मी तुम्हाला शिकवू शकतो. ते एक नोट्सच्या फॉर्ममध्ये तुम्ही याला युटिलाइज करू शकतात. ठीक आहे. हे बुक जे आहे ते ऑलरेडी काल नेते सरांनी तुमच्या ग्रुपवर टाकलं आहे. मी तुम्हाला टेलिग्रामला परत वाटल्यास तर फॉरवर्ड करून देईल. तुम्ही तिथून याच्यातले पॉईंट्स नोट डाऊन करू शकतात. खूप चांगलं बुक आहे. हेच बुक वापराल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सगळे पॉईंट जवळपास सगळा सिलेबस तुमचा कवर केलेला आहे आणि सिम्पल लँग्वेज आहे. ठीक आहे. सो लेट अस सी व्हॉट आर द नेसेसिटी अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ कंपॅरेटर. ज्यांचा डिप्लोमा झाला आहे, ज्यांनी डिप्लोमा केला असेल त्यांचं सगळंच हा पार्ट कवर झालेला आहे. त्यांनी जवळपास सगळ्या याच्यातले जेवढे पण कंटेंट्स हेच बुक त्यांनी डिप्लोमाला वापरलं असेल. सो हेच बुक तुम्ही आता पण वापरलं तरी नो प्रॉब्लेम. तर नेसेसिटी आणि ॲडव्हान्टेजेस बघूया कंपॅरेटर्सचे. टू अचीव द इंटरचेंजेबिलिटी पार्ट मस्ट बी प्रोड्यूस टू क्लोज डायमेन्शन टॉलरन्सेस. इंटरचेंजेबिलिटी एक कॉन्सेप्ट असते. इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय, आपण कुठलाही एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो. फॉर एक्झाम्पल तुमची कार असेल, जर तुम्ही कार मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर पूर्ण कार एकसाथ मॅन्युफॅक्चर होईल का, नाही. कारचे छोटे जेवढे पण टायर्स वेगवेगळे मॅन्युफॅक्चर होतील, ग्लास वेगळीकडे मॅन्युफॅक्चर होतील, तुमची बॉडी वेगळीकडे मॅन्युफॅक्चर होईल, इंजिन वेगळीकडे, ट्रान्समिशन सिस्टम्स, गिअर, प्रत्येक छोटे पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर होतील आणि देन ते एकत्र असेंबल केले जातात. एका पर्टिक्युलर सेक्शनला असेंब्ली लाईनला ते सगळे असेंबल केले जातात. तर त्यांनाच काय म्हणतात इंटरचेंजेबिलिटी, जे त्या पॉईंटला असेंबल होतात. त्यामुळे ह्या इंटरचेंजेबिलिटीसाठीच, ह्या असेंब्लीसाठीच पार्ट आपण क्लोज डायमेन्शनल टॉलरन्स ठेवून प्रोड्यूस करत असतो. क्लोज डायमेन्शनल टॉलरन्स म्हणजे काय,
की तुम्हाला जर समजा 100 mm डायमीटर हवा असेल तर 100.05 किंवा 99.95 अशा ±0.5च्या आपण सेट करतो, टार्गेट आपण टॉलरन्सेस सेट करतो असतो जे क्लोजर असतील, जेणेकरून तुम्ही ज्या पण ठिकाणी त्याला फिट करता येतो फिटमेंट प्रॉपर व्हायला हवं. इंटरचेंजेबिलिटी कॉल फॉर द इन्स्पेक्शन ॲट व्हेरियस स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग टू कम्पेअर मॅन्युफॅक्चर्ड पार्ट विथ द स्टँडर्ड और मास्टर पार्ट. ठीक आहे. यूज ऑफ वर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर अँड अदर इन्स्ट्रुमेंट्स is not feasible for inspecting the part produced in mass production because of skill involved and the time required to measure the dimension is very high. So first necessity काय होती आपल्याला कंपॅरेटरची की इंटरचेंजेबिलिटीसाठी हेल्पफुल आहे. सेकंड, मास प्रोडक्शन जेव्हा आपण करतो त्यावेळेस जो तुम्ही व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर स्क्रूगेजने प्रत्येक पार्टला जर मेजर करायला गेले तर टाईम खूप जास्त लागणार आहे. ठीक आहे. आणि स्किलफुल वर्कर लागेल, कारण जसं आपण काल मागच्या लेक्चरमध्ये बघितलं मायक्रोमीटरने आणि व्हर्नियर कॅलिपरने रिडिंग घेताना बऱ्याचदा कन्फ्युजन होऊन जात असतं. तर प्रॅक्टिस पाहिजे, थोडंसं हँड्स ऑन पाहिजे त्या गोष्टीवर, स्किल ऑपरेटर लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या नेसेसिटीज आहे. तर फर्स्ट नेसेसिटी इज युअर इंटरचेंजेबिलिटी, सेकंड वन इज युअर मास प्रोडक्शनसाठी आपल्याला तेवढा टाईम नाही आहे, अँड थर्ड वन इज युअर देअर फॉर यूज ऑफ कंपॅरेटर इज प्रेफर्ड इन मास प्रोडक्शन. इट हॅज फॉलोइंग ॲडव्हान्टेजेस. तर कुठले ॲडव्हान्टेजेस बघू. फर्स्ट, कंपॅरेटर रिक्वायर्स अ लिटल ऑर नो स्किल ऑफ द ऑपरेटर. कंपॅरेटर काय असतं, एक सिम्पल डिव्हाइस आहे. जेव्हा आपण डायग्राम बघू ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. तो फक्त कम्पेअर करतो आहे व्हॅल्यू. जसं तुम्ही एखादा मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट घ्यायला गेलात समजा, आता जसं आपण बघूया एक्झाम्पल कुठलं घेऊ, एखादं तुम्ही समजा कुठलाही एखादा प्रोडक्ट, समजा माऊस असेल किंवा अजून एखादा प्रोडक्ट, तुम्ही हेडफोन्स वगैरे अशा एखादी गोष्ट जर तुम्ही मार्केटमध्ये विकत घ्यायला गेला तर बऱ्याचदा आपण कसं कम्पेअर करतो ना, की विच इज बेटर, कॉस्ट कम्पेअर करतो, साईज कम्पेअर करतो, देन त्याची लेंथ कम्पेअर करतो. चार्जर जर तुम्ही घ्यायला गेला तर चार्जरची लेंथ, कॉर्ड, क्वालिटी, सगळ्या गोष्टी कम्पेअर करून आपण घेत असतो. ओके. सिमिलरली इथे कंपॅरेटर एक डिव्हाइस काय करत असतो, जो तुमचं जे पण मेजरमेंट आहे ॲक्च्युअल मेजरमेंट करत नाही. तो जो प्रोडक्ट आहे तो फक्त एका डिव्हाइसच्या हेल्पने त्याची आपण ॲक्युरेसी जो विदिन ॲक्युरेट लिमिट आहे की नाही एवढं चेक करून त्याला पुढे फॉरवर्ड करत असतो. जर असेल ओके देन इट इज ॲक्सेप्टेबल, जर नसेल इट इज रिजेक्टेबल. इट इलिमिनेट्स द पॉसिबिलिटी ऑफ ह्युमन एरर इन टेकिंग मेजरमेंट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपण जेव्हा मायक्रोमीटर स्क्रू गेज किंवा तुमचा व्हर्नियर कॅलिपरच्या याच्याने मेजरमेंट करू तर प्रत्येक वेळेस ॲक्युरेट मेजर, आणि आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट प्रत्येक वेळेस गरजेचं आहे का, नाही. कारण प्रोडक्शनमध्ये आपण ऑलरेडी टॉलरन्स सेट केलेले असतात की ±0.5मध्ये तो आपल्याला ॲक्सेप्टेबल आहे. मग प्रत्येक वेळेस का गरज की आपण प्रत्येक पहिला पार्टला मेजर करायचं. लास्ट, इट गिव्ज क्विक अँड हाय कन्सिस्टंट रिझल्ट. जे रिझल्ट्स मिळतात ते खूप फास्ट असतात, त्याच्यामुळे पटापट तुम्ही सगळे पीसेस जेवढे पण आहे 2000-3000 पीसेस एका 8 तासाच्या शिफ्टमध्ये तुम्ही मेजर करून त्यांना कंप्लीट करू शकतात. सो दीज आर द नेसेसिटीज अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ कंपॅरेटर. तर तुमचे क्वेश्चन असे फ्रेम होऊ शकता. व्हॉट आर द रिक्वायरमेंट ऑफ गुड कंपॅरेटर, स्टेट 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड कंपॅरेटर. सो हे कॅरेक्टरिस्टिक्स ह्या पॉईंट्समधनं कवर होतील. ओके. आपण थोडं स्क्रोल झालं आहे जास्त, त्या पॉईंटला आल्यावर परत तुम्हाला एक्सप्लेन करतो. जे आपण स्टार्टिंगला कंपॅरेटरबद्दल बघितलं त्याच्यात जे पॉईंट्स कवर केले दॅट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपॅरेटर. ओके. लाईन स्टँडर्ड, एंड स्टँडर्ड, याच्यातला डिफरन्स आपला पार्ट जवळपास कवर झाला आहे. हां, कंपॅरेटरवर आपण होतो. तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सगळ्या गुड कॅरेक्टरिस्टिक्स, या तुम्ही एक्सप्लेन करू शकता. नेसेसिटी आणि ॲडव्हान्टेजेस विचारले तर हे पॉईंट्स एक्सप्लेन करायचे. ओके. अ गुड क्वालिटी कंपॅरेटर इज एक्सपेक्टेड टू हॅव फॉलोइंग इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स. नाव द रिक्वायरमेंट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड कंपॅरेटर्स आर गिवन बिलो. सो रोबस्ट डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन. रोबस्ट म्हणजे काय, सिम्पल डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन.
कंपॅरेटरच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे की कंपॅरेटर्स आर व्हेरी सिम्पल इन डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन. सेकंड वन इज अ लिनियर स्केल. लिनियर स्केल म्हणजे काय, जेवढं इनपुट आपण त्याला दिलं आहे तेवढंच तो आउटपुट शो करेल, त्याला आपण लिनियर स्केल म्हणतो. ठीक आहे. लिनियर स्केल म्हणजे काय, समजा प्रेशर मेजरमेंट करत असतात तर एक वरती काटा फ्लिकर होत असतो ना, जेवढं प्रेशर त्याला जात असतं तेवढंच काटा फ्लिकर होत असतो. सो दॅट इज युअर लिनियर स्केल. थर्ड वन इज युअर हाय मॅग्निफिकेशन. हाय मॅग्निफिकेशन म्हणजे काय, जे पण ऑब्जेक्टचं रिडिंग असेल त्याला तो मॅग्निफाय करून शो करतो. दॅट इज कॉल्ड ॲज हाय मॅग्निफिकेशन. देन व्हर्सॅटॅलिटी, मल्टिपल मेजरमेंट, एक्सटर्नल वेगवेगळे मेजरमेंट्स तुम्ही करू शकतात. थिकनेस असेल, डायमेन्शन असेल, डायमीटर असेल. देन मटेरियल, वेगवेगळ्या मटेरियल्ससाठी तो यूज होत असतो. रिस्पॉन्स, एक 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 पॉईंट आपण परत डिटेलमध्ये बघू की व्हॉट आर द गुड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपॅरेटर. The instrument must be robust in design and construction so that it will withstand the effect of ordinary uses without affecting its measuring accuracy. म्हणजे जर तुमचं कन्स्ट्रक्शन सिम्पल असेल, रोबस्ट डिझाईन असेल, सो इट विल डज नॉट इफेक्ट ऑन युअर मेजरिंग ॲक्युरेसी. देन लिनियर स्केल. Recording or measuring scale should not be linear and uniform and it is indication should be clear. तेच आहे, त्याच्या लाईनमध्येच हे पॉईंट्स फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे, जे हायलायटेड पॉईंट ना ते पॉईंट्स लक्षात ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याला इलॅबोरेट करायचं की जे पण आपल्याला एक्सपेक्ट काय असतं कुठल्याही मेजरिंग डिव्हाइसकडनं, की आपण जे पण मेजर करतो आहे ते लिनियर आणि युनिफॉर्म असलं पाहिजे. ओके, त्याचे इंडिकेशन क्लिअर असले पाहिजे. मॅग्निफिकेशन. Magnification of the instrument should be as high as possible to detect smaller deviation in size of component. जे छोट्या डेविएशन्समध्ये सुद्धा आपल्याला ॲक्च्युअल रीडिंग हे क्लिअरली दिसण्यासाठी ते मॅग्निफाय होऊन आपल्याला ती व्हॅल्यू दिसली पाहिजे. वर्सेटॅलिटी. कंपॅरेटर शुड बी डिझाईन दॅट इट कॅन बी यूज फॉर सेव्हरल पर्पजेस अदर दॅन थिकनेस ऑर एक्सटर्नल डायमीटर मेजरमेंट. तर कुठल्याही ऑब्जेक्टचा आपण नुसतं एक्सटर्नल डायमीटर किंवा थिकनेस वगैरे सगळ्या व्हॅल्यू आपण त्या एकाच कंपॅरेटरने मेजर केल्या गेल्या पाहिजे. मटेरियल. द कॉन्टॅक्ट प्लंजर और स्टायलस शुड बी प्रोव्हाइडेड विथ द टीप मेड ऑफ हार्डन स्टील और डायमंड टू मिनिमाइज द वियर अकॉर्डिंग ड्यू टू कन्सिस्टंट यूज. जो कंपॅरेटर आपण बनवतो आहे त्याचं कसं असतं, एक प्लंजर असतो. एक सिम्पल कंपॅरेटर कसं असतो, व्हर्टिकल एक डायल गेज असतं, त्याला खाली एक प्लंजर दिलेला असतो. तो प्लंजर जनरली मूव होत असतो. तो प्लंजर हा प्रत्येक वेळेस आहे ना तुमच्या मेजरिंग वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतो. जो आपण वर्कपीस ज्याचं पण तुम्ही मेजरमेंट करताय तो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतो. तर तो जो सारखा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन वियर टियर झाला की तो खराब होऊन जाईल किंवा त्याची जी लेंथ आहे ती कमी होऊन जाईल, ॲक्च्युअल मेजरिंग आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळे त्याची जी टीप आहे, जी मेजरिंग टीप आहे, ती मेजरिंग टीप हार्डन असली पाहिजे. हार्डन म्हणजे हार्डनेस जर जास्त असेल तर कुठल्याही पार्टला तो वियर टियर केल्यानंतर त्याची लाईफ जास्तच असेल. ठीक आहे. सो ह्या सगळ्या क्वालिटीज त्याच्यात हव्या. रिस्पॉन्स. इंडिकेटिंग सिस्टम शुड बी सच दॅट द रिडिंग्स आर ऑप्टेन इन लिस्ट पॉसिबल टाईम. रिस्पॉन्स टाईम हाय असला पाहिजे. जे पण बऱ्याचदा बघा एखाद्या तुमचं बाईकचे जे स्पीडोमीटर्स असतात, ठीक आहे, जे इंडिकेटर्स असतात ते बऱ्याच दिवसानंतर रिस्पॉन्स स्लो देतात. सुरुवातीला तुम्ही बाईक घेतली की तुम्ही की ऑन केल्यानंतर लगेच तुमचा काटा फ्लिकर होतो. बट काही दिवसानंतर त्याचं यूज झाल्यानंतर त्याच्यात पाणी जाऊन ऑइल जाऊन समजा तो खराब झाला तर काय करतो आपण, गाडीची की ऑन केल्यानंतर बऱ्याच वेळानंतर तो काटा त्याच्या पोझिशनला येत असतो, फ्युएलचा झाला किंवा स्पीडचा झाला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर रिस्पॉन्स. देन temperature effect. Indicator should be provided with the maximum compensation against temperature effect. टेम्परेचर इफेक्ट त्याच्यावर व्हायला नको ॲटमॉस्फेरिक कंडिशन्सचा, त्याच्यामुळे सुद्धा तुमचे रिडिंग्स चेंज होऊ शकतात. सो इट शुड बी डिझाईन इन सच अ वे दॅट इट डज नॉट अफेक्ट द टेम्परेचर. रिसेट मेकॅनिझम. द पॉइंटर शुड बी कम रॅपिडली टू रेस्ट अँड शुड बी फ्री फ्रॉम ऑसिलेशन. म्हणजे काय, एकदा रिडिंग घेतल्यानंतर तो जो, आता समजा तुम्ही एखादं रिडिंग घेतलं त्यानंतर तो जो डेविएशन असणारा जो काटा आहे तो सडनली त्याच्या होम पोझिशनला फास्ट आला पाहिजे, झिरो पोझिशनला आला पाहिजे आणि ऑसिलेशन्स व्हायला नको. म्हणजे बघा रिडिंग घेतल्यानंतर जर तुम्ही ते मटेरियल किंवा तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट काढून घेतला त्याच्यानंतर तो काटा बराच वेळ फ्लिकर होत असतो, ऑसिलेट होत असतो, तर त्याचं ते मिनिमम असलं पाहिजे रिसेट मेकॅनिझम, जेणेकरून पुढचं रिडिंग तुम्ही फास्ट घेऊ शकतात.
Then minimum inertia. System should be free from backlash and unnecessary frictions and it should have minimum inertia. Inertia म्हणजे काय, वेट किंवा मास. जनरली तुमच्या इनर्शिया आणि मासमुळेच पॉईंट काय असतो, हा कंटिन्युअसली ऑसिलेट करत असतो. जर तुमचा इनर्शिया मिनिमाइज असेल तर तुमचा बॅकलॅश म्हणजे काय, रिव्हर्स येताना जेव्हा तो त्याच्या काही व्हॅल्यू ना तो झिरोला येत नाही, काही अमाऊंट तो पुढेच असतो. एक्झॅक्टली रिडिंग घेतल्या गेल्यानंतर तो पुन्हा परत झिरोला लवकर येत नाही, तो झिरोपासून काही पॉईंट पुढेच ऑसिलेट करत असतो, तर त्याला बॅकलॅश म्हणतो आपण. सो ते अननेसेसरी फ्रिक्शन किंवा ते अवॉइड करून जर इनर्शिया त्याचं मास किंवा वेट कमी असलं तर तो प्रॉपरली झिरो पोझिशनला सेट होईल. इझी प्लंजर लिफ्टिंग. प्रोव्हिजन शुड बी मेड इन कंपॅरेटर फॉर लिफ्टिंग द प्लंजर फॉर क्विक इन्सर्शन ऑफ वर्क. प्लंजर जो पण आहे तो क्विक इन्सर्ट झाला पाहिजे, लिफ्ट झाला पाहिजे. जेव्हा पण तुम्ही त्याच्या आतमध्ये एखादा प्रोडक्ट ठेवतात म्हणजे मेजरमेंटसाठी, तो प्लंजर लगेच वर गेला पाहिजे जेणेकरून तुम्हाला फास्ट रिडिंग मिळेल. आणि रिडॅबिलिटी. द टेबल ऑफ इन्स्ट्रुमेंट शुड बी प्रिफरली बी ॲडजस्ट इन व्हर्टिकल सेन्स फॉर इझी रिडॅबिलिटी. म्हणजे तुमची रिडिंग ॲबिलिटी प्रॉपर होण्यासाठी जो टेबल इन्स्ट्रुमेंटवर त्याला परफेक्टली तो ॲडजस्ट झाला पाहिजे एका व्हर्टिकल सेन्सवर. तर याला आपण ॲडजस्ट करू शकतो. सो त्याला रोटेट करून तुम्ही ॲडजस्ट करू शकतात किंवा साईडला पण रोटेट होतो, व्हर्टिकल अप डाऊन पण रोटेट होत असतो. तर डायलला तुम्ही रिडेबिलिटीनुसार ॲडजस्ट करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट युअर गुड कॅरेक्टरिस्टिक्स. And today I will cover this last point, what are the application of comparator, and in tomorrow in next lecture I will explain the classification of comparator. Okay, so what are the application of comparator? Applications means कुठे यूज होतात. So first is your to check the component and newly purchased gauges. कुठलेही वर्किंग कॉम्पोनंट्स किंवा नवीन परचेस केलेले गेजेसला आपण चेक करू शकतो कंपॅरेटरने की ते विदिन लिमिट मॅन्युफॅक्चर झाले की नाही. ॲज अ लॅबोरेटरी स्टँडर्ड फॉर द पर्पज ऑफ सेटिंग द वर्किंग ऑर इन्स्पेक्शन गेजेस. लॅबोरेटरी स्टँडर्ड म्हणून तुम्ही त्याला सेट करू शकता आणि इन्स्पेक्शनसाठी यूज करू शकता. देन ॲज अ वर्किंग गेज ड्युरिंग इम्पॉर्टंट स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग होत असताना सुद्धा तुम्ही कंपॅरेटरला ॲज अ एक वर्किंग गेज म्हणून यूज करू शकता. ॲज अ फायनल इन्स्पेक्शन गेज. फायनल इन्स्पेक्शनसाठी पण तुम्ही फायनली सगळं तुमच्या प्रायमरी सेकंडरी इन्स्पेक्शन झाल्यानंतर फायनल इन्स्पेक्शनला एकदा चेक करण्यासाठी पण तुम्ही त्याचा यूज करू शकता. अँड लास्ट टू चेक व्हेरियस डायमेन्शन, जॉमेट्रिक फॉर्म्स अँड सेटिंग पर्पजेस. कंपॅरेटरचा यूज जनरली हाच असतो, टू चेक द व्हेरियस डायमेन्शन, जॉमेट्रिक फॉर्म अँड सेटिंग पर्पजेस. कुठल्याही वेगवेगळे डायमेन्शन, थिकनेस असेल किंवा आउटर डायमीटर असेल ते तुम्ही मेजर करू शकता विथ द हेल्प ऑफ कंपॅरेटर. So this is all about your definition of comparator, importance, necessity and advantages of comparators, and finally the application of comparator. So in next lecture we will see what are the different types of comparators, कारण याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन फ्रेम होईल. एक कुठलाही कंपॅरेटर इथे दिले, मेकॅनिकल, ऑप्टिकल, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक अँड मेकॅनिकल ऑप्टिकल कंपॅरेटर्स. या पाचपैकी कुठलाही एक कंपॅरेटर तुम्हाला हमखास एक्झाममध्ये येईल म्हणजे येईल. ओके, लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये जरी तुम्ही बघितलं त्याच्यावर एक क्वेश्चन फ्रेम झाला आहे, तर यावर्षी पण येण्याचे चान्सेस आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर.